लय बेकार होणार आहे, नुसत्या झळा लागणार आहेत जाताना नाराजगी कागजी सारी तेरी मेरे सोनिया सुन ले मेरी दिल दिया गल्ला हम करेंगे नाल नाल The real trickers of science. असं टीजर. खूप खतरनाक रस्त्यावरती आलो. तोंडावरनी पी, खाली वाकून पी. मासा पकडसोस. ही बस्ती भेटली आहे काळ्या मातीत मातीत. हा ती गार्बेट फ्लॅटिव आहे. वर जायला किती वेळ ते पूर्ण गारबेत आहे आणि ते तिकडे गारबेत पॉईंट आहे का पलीकडे? ते पलीकडे कुठे उतरते? माथेरानला उतरते ते वरती माथेरानलाच आहे. ते माथेरान आहे तिकडे आहे पलीकड. म्हणजे उतरायचं तिकडे घर आहे का? हे घरच आहे, गावाचं आहे ते. गावाचं नाव गावाचं नाव काय ते धनगरवाडा आहे, चिंचवाडी आहे, सागाची वाडी आहे. रायगड जिल्हा. रायगड जिल्हा. कुठं आहे दुकान कुठं आहे? इथं. हॅलो 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 अबे नसतं इकडे कुठं उघडत का? एक बॉल ठेवू का? हाय भावा, लय भारी आहे तुला वाटतंय. आता बघ ना कुणाचा एखादा व्हिडिओ बघ 15-16 लाखचा, खूप भारी वाटतं. तुमचा नंबर द्या जाताना, मग एकदा कॉल करतो. जर असलं वाहनाचा नंबर तर तुम्ही कॉल करून मग त्यांना सांगा. तुम्ही आता डॅमच्या साईडने आले ना? आम्ही डॅम पार त्या डॅम करून खाली वरी करत सगळं ते. बरोबर, तेच पाय रस्ता म्हणजे पावसाळी जायला रस्ताच तो आहे. तू आहे का? भरपूर पाणी असतो त्याला. म्हणजे जवळजवळ जर पाऊस जास्त असलाय ना, एक दीड तास बाजूला मला थांबावं लागतं. जेव्हा पाण्याची पातळी कमी झाली नंतरच आतमध्ये आम्ही शिरतो पाणी. सरपंच मग काय असते ना, पण आता ते काय ते पण नाही ना, काय करू पण हे रस्त्याचं तर हे थोडंफार हे रस्ता अर्ध्यात झालंय, पण तिथे मेन गाव आहे ना, हे थोडा डांबरी दिसला रस्ता खालून. आहे अर्ध्यातच तो पण आहे. पण पुढे मेन जे इकडे वाडीला यायला रस्ता चालू झालाय ना, तिथे मध्ये एक नाला आहे. त्या नाल्यातच मग हे टाकून देत नाही, ब्रिज बनवून देत नाही. ब्रिज बनवलं तर अर्ध्या रस्त्यापर्यंत तरी गाडी येऊ शकते ना, असं आहे. आता त्या नाल्याला पण पाणी जास्त असलं गाडीवाला पण गाडी नाही घालू शकत. तिथे पण अर्धा पाऊण तास थांबावं लागतं. जेव्हा पाणी कमी होईल तेव्हाच ते गाडी समजा बाईकवाले येतात तसेच टाकून, पण जास्त असलं तर मग नाही. बाकीचे लोक पण गाड्या पण बरं खाऊन बघा. पाचवीच्या नंतर मग शाळा कुठलं? इथं भिवपुरीला. काही लोक पोरं जातात चालत, पण काही आश्रम शाळा वगैरे आहेत.
तुम्ही अशा आहेत काय? बर बर बर. म्हणजे असं गावात पेशंट वगैरे डिलिव्हरीचं वगैरे असलं काय हा तुमच्याकडे. त्यांच्यासोबत मग हे ॲम्ब्युलन्स ती येते का इथपर्यंत? नाही. मग खाली खालीच नाही पेशंट? हा पेशंट खाली जोडे त्यापूर नाही. अरे देवा. लय अवघड म्हणजे लय कंडिशन वेगळे आहे इकडचे. हा अक्षरशः म्हणजे बाळ पण काही करवतात पावसाळ्यात. म्हणजे या ब्रेक मध्ये काय वाटत नाही हा. पण पावसाळी 4-6 महिने ना 4 तेवढा ताप होत असेल. पण पाऊस पण जास्त असेल इथं त्याच्यामुळं. भरपूर राहतो. हा त्याच याच्याने जायचंय तुम्हाला. आता इथून गेले ना सरळ हा. तर तिथे समोरच जायचं. राईट पण नाही मारायचं लेफ्ट पण नाही मारायचं सरळ वरती जायचं. इथे म्हणजे एक गॅलरी आहे बारके असं म्हणजे स्टॉल टाकलेलं पावसाळ्यात पण आता ते पूर्ण काढलेलं आहे. तिथूनच सरळ वरती जायचं. आराम सगळं झालं एकदम. हे वरती पण आहे. ए वन वे ती पडल डोळ्यात. काढ काढ काही नाही होत. वडील जातो की दे. आला बघा कामाची हाय कामाची. बघू चौकशी लागते का. ए अरे सगळ्या दिकी खाल्ली. पुरी नदी ना भारी. अजून काढायच्या का चिकू. कुणाचा तरी बाग आहे. बाग आहे. होय नको नको लवड्या चढू नको. जाय इकडे चल. ये झाला बसला लागले. काय काय लागलं भाऊ. दगड घुसला जरा. कच्चा आहे. हा मोठे मोठे. नाही पडत तशी भाव हाडकिरी काट. शुभान अल्लाह. इट्स अ ब्युटी. या गार्बेज चढल्याशिवाय आम्ही सगळं करताय. हे आमचे फालतू मित्र आणि हा आमचा ग्रुप लीडर. अचिव्हमेंट माझी कशी बघ असं एका शॉट मध्ये पण काढ. वन शॉट. काठी पण खूप नैसर्गाने प्रकृतीने जुडलेला माणूस आहे वनवे. सुहासची काठी अडकली आहे. मीठ पाहिजे होतं ह्याच्यासाठी. हाँ 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 हमारे सुहास ग्रुप लीडर माकड बनते हुए माकड़ बनते हुए जिंदगी में यही बच गया था. ए बाबा नको रे वन वे बन. तर ते बघा मित्रांनो ते प्लॅटिव्ह पॉइंट आहे आणि हे प्लॅटिव्ह आहे पूर्ण. हे गार्बेज पॉइंट आहे आणि हे प्लॅटिव्ह आहे. चिकू सापडला कसा चिकच निघत चिकूच निघत. आजची जर्नी जी होती अविस्मरणीय अलौकिक अद्भुत. कधीही अद्भुत अद्वैत्य. तुम्ही काय विशेषण लावाल ते कमीच आहे. आमच्या हृदयाच्या जवळ इतकी कोरली गेली आहे आज ही. कारण रस्ता भटकण्यापासून लोकल लाईट्सला रस्ता विचारणे त्यांचे मार्गदर्शन घेऊन फायनली डेस्टिनेशनला पोहोचण्याचा आनंद काय असतो. सोबतच सोबत रानमेवा खाल्लाय. त्यांच्या घरी थांबून त्यांच्या इथे नाश्ता केलाय. चलो चलो आगे चलो. त्यांच्या इथे बोरं खाल्ली. त्यांना कोकम सरबत ऑफर केलं तर ते घेतलं नाही. पैसे द्यायचे होते त्याचे. वापर नव्हतं केलं पैसे द्यायचे होते. अशा लय गोड अविश्वसनीय असा आमचा हा ट्रेक असं होत आहे. 2 महिला मंडळ सोबत होतं पण त्यांचीही जास्त बेजारी नको आणि थोडे एटिकेट्स फॉलो करण्यासाठी त्यांना खाली बसवलं. म्हणलं आम्ही वरी जाऊन येतो. आम्ही ते गावकऱ्यांची माहिती पण घेतली. त्यांना कसा त्रास होता ते जाणून घेतलं. अखंड आम्हाला एक आशाताई भेटल्या. त्यांनी सांगितलं मग डिलिव्हरीसाठी कसे कसे प्रॉब्लेम होतात. तिथले आजोबा म्हणले एकनाथ अनफिल्टर्ड बाय शिंदेला सुहास. टोटली अनफिल्टर्ड. ब्लॉग येईल त्याचा आमच्या युट्यूब चॅनलला. तो पाहून घ्या नंतर. नक्की. कॅमेरामॅन हर्षद महाजन सर. खूप मोठं योगदान. गार्बेज प्लॅट्यू वरनं आम्ही असा दृश्य दाखवत आहेत. चला त्या मावाचा निशाणा बघा. हा तो जो पॉइंट दिसतोय ना तो आहे गार्बेज पॉइंट आणि याच्या जस्ट पलीकडे गार्बेज प्लॅटू आहे आणि हे त्याची सगळी पर्वतरांग आहे.
बघून घ्या. तो ट्रेल तुम्ही तो पाहू तो शकता. कुठला पॉइंट आहे तो माहित नाहीये मला, आणि ते एकदम माहिती घेऊ. मुली खाली थांबलेल्या आहेत आणि ते जे तळ आहे डोमचं तलाव, हा डोम मच्छी आले. डॅम, आणि त्याच्या तिथून आलेलो आहेत आम्ही. तो जो पॉइंट दिसतोय ना, ते तिकडे मंदिर आहे, हा तो 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 तुम्हाला झूम करून दाखवतो. हा तो जो पॉइंट दिसतोय ना, तिथून आलेलो आहेत आम्ही चालत. त्याच्या मागून मंदिर आहे. हा तलाव तिकडे संपतोय ना, तिकडे बसले होते आधी. खूप तलावाचा आणि conference. त्या ज्या बिल्डिंग दिसत आहेत ना तिथल्या, सॉरी त्या, हा तिथून चालत आलेलो आहेत. खूप वाट लागलेली, 2ला चालू केलं सगळं. आता थोडी जायचं एक केलं, सांग 6 वाजले. चले तो कट ही जाएगा सफर आहिस्ता चुप मला आहिस्ता आलो आहे त्या नंतर चले तो कट ही जाएगा सफर आहिस्ता आहिस्ता हम उसके पास जाते थे मगर आराम करा. गरीब हवा मोठीला. पहिल्यांदा येंग आहेत ना तुमच्याकडे, तुम्हाला पायी येत आहे ना, चालत येत आहे ना. तुम्ही कुठले इथले? हा ते गावच आहे, मी हे गावचं. आता वर कसं आहे, वर काय हे काय आलं इथं, एकदम फलाट रस्ता आहे. लय मोठा मग येतो जाऊन. हा, आता किती वेळ आहे तिथे? आहे तिथे, जाऊन याल तुम्ही. येतो मग, चला दोघी चला जाऊन. किरणों से इतला यस यस ब्रो. अभी तारों से चांद की किरणों से इतला मिलेगी उसके चेहरे आहिस्ता आहिस्ता मिलेगी वरच नेऊन सोडा आम्हाला मग. चले तो कट ही जाएगा सफर किती 7 मिनिट बाकी आहे ट्रेनला.